कितीही माहेर राहिलं तरी मन काही भरत नाही, पण काय करणार, शेवटी सासरी हे जावंच लागतं. 2-2.5-1 महिन्यानंतर राहून झाल्यानंतर आज सासरी जायचे होते, पण त्या अगोदर बघा सकाळ-सकाळी इथं बापलेखांनी छान बॅग पॅक करायला घेतली होती. ह्यांना खूप घाई होती की घरी जायचं, पण आपलं तसं नसतं. आपलं थोडंसं मन ना माहेरीच अडकून राहिलेलं असतं. त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि मग सासरी जाण्यासाठी निघालो. माझं थोडंसं काम होतं कोवाडमध्ये, सो मी इथे थांबली होती सोनाच्या दुकानमध्ये. ते आटपलं आणि त्यानंतर बहिणीकडे आलो. आणि ह्या मुलांचं बरं असतं ना, जिथं जातील तिथं खेळण्यांचं छान पसारा मांडतात आणि ते तिथंच रमून जातात. आपलं मात्र तसं कधीच होत नाही. बहिणीनं छान असं चिकनचं जेवण केलं होतं, सो ते जेवण जेवले आणि त्यानंतर आम्ही मस्त असं गप्पा-टप्पा केल्या आणि त्यांना बाय-बाय करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. घरी आल्यावर विहानचं बर्थडेचं सेलिब्रेशन करायचं होतं आणि विहानला मात्र हे माऊसोबतच करायचं होतं, पण माऊ काही त्याच्या अंगावर बसायला तयार नव्हता. आणि मग त्यानंतर विहानचा केक कट करण्यासाठी घेतला, पण विहानला काय झालं होतं काय माहीत, तो रुसूनच बसला. त्यानंतर मग आम्ही त्याचं छोटंसं असं बर्थडेचं घरी सेलिब्रेशन केलं. चला मग भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. बाय.